व्यासपीठावर उपस्थित माननीय ह्या मोर्चाचे अध्यक्ष आपण जे मानले माननीय विलास तरे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे माननीय खासदार साहेब सौरा, माननीय गावित साहेब पालघर विधानसभेचे आणि सर्व माजी आजी जे उरले असतील, मला माफ करा मी सगळ्यांचे नाव नाही घेऊ शकत, ते सर्व पदाधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी, तसेच ह्या कानाकोपऱ्यातून आपल्या पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे आदिवासी बांधव, ह्या सर्वांना प्रथम मी माझं जिंदाबाद, मानाचा जोहर, जय आदिवासी, उल गुलाल म्हणेल. मला माफ करा मी प्रत्येक वेळेस स्टेजवर गेली की माईक खेचून घेते, कारण मी महिलावादी महिला आहे, स्त्रीमुक्तीवादी महिला आहे, म्हणून मला हे करणं पण गरजेचं आहे. कारण आता सगळे हट्टे सगळे आहेत, आम्ही महिला पण आहे, पॉलिटिक्स मध्ये पण आहे, पण ह्या स्टेजनी एवढं महिला आमच्या पुरुषांपेक्षा तुमच्या महिला आमच्या जास्त आहेत, त्याही तिथून पायी चालत आलेल्या आहेत हे ना. आणि एकाही महिलाला तुम्ही बोलायला देत नाही, तुमचा समाज कधीच पुढे जाऊ शकणार नाही. बघा इतिहास बघा, तुम्ही इतिहास बघा, जो समाजाची महिला आगेवान आणि सुशिक्षित आणि समाजाला पुढे नेणारी असेल तोच समाज पुढे जाऊ शकतो. हे जिथं जागतं उदाहरण आहे की आज आपण आदिवासी का तळाला बसलो आहोत, कारण मातृसत्ता होती. आता कोणीतरी म्हणाले, मला वाटते गावित साहेब म्हणाले, तेव्हा आपला समाज खूप सुखी, समृद्ध आणि खूप छान होता. आणि जेव्हा पुरुषांनी आमची महिलांची सत्ता कॅप्चर केली तेव्हापासून आपण म्हणजे म्हणतात ना एकदम राजापासून भिकारी बनत चाललो आहोत. आणि परत ही चूक झाली नाही पाहिजे असं मी विनंती करेल या स्टेजला. नाहीतर असल्या मोर्चामध्ये जिथे महिलांना आदर नसेल, सन्मान नसेल, तिथे आम्हाला अजिबात येण्याची इच्छा नाही आहे. हा नाही, मी हे का बोलली कारण हे सिच्युएशन प्रत्येक वेळेस होते. मला खूप ज्यांनी जे कृती समितीमध्ये मी पण आहे, मी सगळ्यांचे मान हे करेल की आज हा आरक्षणासंबंधी आपण मोर्चा नियोजित केला आणि महिलाही आहेत त्याच्यामध्ये. बघा आता सगळ्यांनी खूप भाषणं केली, सगळ्यांनी आपला आदिवासींचा इतिहास सांगितला, आपण आदिवासी कोण होतो आणि संविधानाबद्दलही सांगितलं. त्या संविधानामध्ये आपण टोकलं आणि आपण आदिवासींचा इतिहास जर आपण चाळला तर त्याच्या समजते आपल्याला की आदिवासीमध्ये धनगर किंवा बंजारा कोणीच कधीच घुसखोरी करू शकत नाही. पण तरी हे आजचं जे सरकार आहे एवढं नीच आणि कपटी प्रवृत्तीचं आहे की जर आपण जागृत राहिलो नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे GR काढून, कायद्यामध्ये कुठेही पळवाट काढून आपल्या आदिवासींच्या ढुंगणावर लात मारून अजून डोंगरामध्ये काढणार आणि आदिवासीच्या आरक्षणामध्ये दुसरे घुसवणार. म्हणून आपल्याला जसं गावित साहेब म्हणाले, हा आपली लढाई आहे ना, ती कोणी खासदार साहेब, आमदार साहेब जे व्यासपीठावर आहेत ते आपल्या सोबत असतीलच, पण ही आपली स्वतःची लढाई आहे, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, आपल्या समाजाची लढाई आहे, आपल्या DNA ची लढाई आहे. ती आपल्याला स्वतःलाच लढावी लागणार आहे. कोणी माय का लाल आएगा आणि आदिवासीला सर्व अधिकार देणार असं काही होणार नाही. हे म्हणून आपल्याला आपली स्वतःची लढाई लढणं खूप गरजेचं आहे. मला माफ करा, एकतर मी माईक खेचून घेतला आहे, खाली एक घोषणा घेते आणि मी संपवते. ती घोषणा मला फार आवडते, तीच घेते. हा, जो दूध मांगेगा उसको खीर देंगे, आरक्षण मांगेगा उसको हम खीर देंगे. जय जोहार.